अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी याने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज अष्टमी आणि नवमी तिथी घटलेली आहे, त्यामुळे अष्टमीचे होम हवन किंवा कुंकुमार्चन काही महत्त्वाच्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उद्या आहे दसरा म्हणजेच विजयादशमी. तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप सगळ्या शुभेच्छा. आणि घटस्थापनेपासून व्हिडिओ आले नाहीत तर मी तुम्हाला आज एकच सांगते, का नाही आले हे मी पुढे सांगेन, पण आत्ता एवढंच सांगते की तुम्ही ज्या काही घटस्थापनेमध्ये सेवा कराल त्या मनोभावे सेवा करा, त्या सेवेचं तुम्हाला 100% फळ मिळणार. कारण मागच्या वर्षी मी घटस्थापनेमध्ये खरंच शारदीय नवरात्रीमध्ये मी खूप जास्तीत जास्त सेवा केल्या, माझ्याकडून महाराजांनी त्या साक्षात करून घेतल्या आणि त्या सेवेचं फळ मला यावर्षी मिळालं. तर पहा, मी घट बसवत नाही, सासूबाई बसवतात, तर मग मी अखंड दिवा हा तेवत ठेवते. कसलाच 1 मिनिटसुद्धा माझा तो दिवा म्हणजे काजळी काढताना सुद्धा विझला नाही. तर मी दुसरासुद्धा एक दिवा पेटवून ठेवायचे, पण मला कधीच अशी अडचण आली नाही किंवा काजळी काढताना दिवा विझला आहे किंवा दिवा म्हणजे तेल कधी कमी झाले. माझा दिवा खूप सुंदर यावर्षी तेवत राहिला. मागच्या वर्षीसुद्धा मी खूप महत्त्वाच्या सेवा केल्या होत्या. तर मी घरच्या घरी चंडीयाग केला होता, अष्टमीला होम हवन केलं होतं, त्याचबरोबर 14 पाठ करून आपण नवचंडी करतो, तर तीसुद्धा मागच्या वर्षी केली. यावर्षी ती सेवा माझ्याकडून झालेली नाही आहे. मी फक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ पौर्णिमेपर्यंत 14 करेल असा संकल्प केलेला आहे आणि तेच माझे सुरू आहेत. कारण तुम्हाला एक सांगते, मागच्या वर्षी मी घटस्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली. त्याचबरोबर जे काही आपलं कन्यापूजन असेल, त्याचबरोबर कुंकुमार्चन असेल, तर बघा 16 वेळाच श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करावं का, तर असं मी काहीच केलं नाही. फक्त मनात भाव ठेवला आणि देवी आईला प्रार्थना केली की हे माझे कुलस्वामिनी तुळजाभवानी माते, माझ्याकडून तू सेवा करून घे आणि या सेवेचं सुद्धा मला फळ दे, 1 वर्षात मला फळ मिळालं पाहिजे असं बोलले. आई आता पाहते मी तुझी म्हणजे किती ताकद आहे किंवा तू काही देते का भक्ताला. तर तुम्हाला एक सांगते, बघा तुम्ही कुलदेवांची सेवा करा, तुम्ही कधीच आयुष्यात हारणार नाहीत. माझं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न माझं अक्षरशः 3 ऑक्टोबरला घटस्थापना झाली, 4 ऑक्टोबरला होता शुक्रवार आणि या दिवशी ते पूर्ण झालं. तर जे महत्त्वाचं काम होतं ते 4 ऑक्टोबरला होतं. त्याआधीच काही प्रोसेस असतात त्या 1 महिन्यापूर्वी आम्ही केल्या होत्या आणि आम्ही एक गुरुवार निश्चित केला होता की मला कुठलीही माझ्या जीवनातला निर्णय असो किंवा महत्त्वाचं काम असो, मला ते गुरुवारीच करायचे हे माझं मत होतं. पण असं झालं की समोरून जे काही आम्हाला ऑफिशियल करायचं होतं काम, तर तिथून आम्हाला म्हणजे कॉल आला की तुम्हाला गुरुवार नाही देता येणार, तुम्हाला शुक्रवारीच या कामासाठी यावं लागेल. तर तुम्हाला एक सांगते, शुक्रवार हा आपल्या देवीचा वार असतो आणि मग मी म्हटलं की माझे स्वामी खरंच खूप महान आहेत, ब्रह्मांड नायक आहे. स्वामींचं मत असतं की आधी कुलदेवाची सेवा करा. म्हणून पहिल्यांदा जे काम झालं ते रविवार होता, रविवारी झालं होतं 1 महिन्यापूर्वी. त्यानंतरचं शुक्रवारी झालं आणि आता फायनल जे तिसरं असेल तर ते मी गुरुवारीच करणार. काही असो पण ते गुरुवारीच करायचं असं ठरलेलं आहे. तर तुम्हाला एक सांगते, तुम्ही सेवा करा, मी सांगते म्हणून करा. कारण मी सांगणारी कोण असे स्वामी तुम्हाला सांगतात. कारण कसं असतं भक्त हो, तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असेल, माझ्याही आयुष्यामध्ये खूप सगळं दुःख सहन करत इथपर्यंत मी आले, पण माझा आता विश्वास आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि माझी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेवरती. तर तुम्हीसुद्धा ज्या काही सेवा करता येतील त्या सेवा करत राहा. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या, ज्या सेवेमुळे मला फळ मिळालं आहे ते सांगते. आता तुमची समस्या असेल, तुम्हाला नोकरी नाही आहे किंवा तुमच्या संसारात कुठलं सुख नाही आहे, व्यवसाय चालत नाही आहे, आर्थिक अडचण आहे, त्याचबरोबर तुमचं स्वतःचं घर करायचं असेल, गाडी घ्यायची असेल किंवा मुलांना जॉब नाही आहे, चांगले लग्न जमत नाही आहेत, मूलबाळ होत नाही आहे, मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे, असे बरेचसे प्रश्न असतात. आणि अजून एक सांगते, मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी मी व्हिडिओ टाकते त्याबद्दल मला 1-2 खूप निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या.
आणि मी तिथे त्यांना रिप्लायसुद्धा केला. त्यानंतर मग त्यांचं मत मला माहीत नाही. पुन्हा मग एका ताईंना तर त्यांची चूक कळली असेल, दुसऱ्या ताई पुन्हा मला 1-2 त्यांनी कमेंट केल्या आणि नंतर मग पुन्हा नाही कमेंट्स आली. तर मी एकच सांगते की इथे मी ज्या कमेंट्स तुमच्या येतात त्यानुसार व्हिडिओ शेअर करते. त्याचबरोबर जर स्वामींचा संदेश असेल, काही सेवा असेल तरच सांगते. मी कुठलीही मनाची सेवा किंवा कोणाचीही सेवा पाहून इथे शेअर कधीच केलेली नाही आहे. आणि राहिला प्रश्न सणवार जे काही आहे स्वामींच्या सेवा, ते सगळे व्हिडिओ मी शेअर करणार. मग त्याला व्ह्यूज येवोत किंवा न येवोत, जो काही असेल तो यूट्यूबचा प्रश्न आहे. पण मी जे काही मला स्वामी सुचवतात ते सगळं काही शेअर करणार. तर आज बघा अष्टमी आहे आणि कुंकुमार्चन सेवा मी घरी ठेवलेली आहे. तर आता तुम्हीसुद्धा आज अष्टमीला संध्याकाळपर्यंत ही सेवा कधीही करू शकता. तर तुम्हाला करायचं आहे काय, आज अष्टमी आणि नवमी तिथी घटलेली आहे, उद्या दसरा आहे. तर मग अष्टमीला कुंकुमार्चन केलेले खरंच खूप चांगले असते. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवीला आपल्याला हलवायचं नाही आहे किंवा मग श्रीयंत्र उचलता येणार नाही. तर श्रीयंत्र तुम्ही उचलू शकता किंवा ज्या ठिकाणी देवघरात ठेवलेलं आहे तिथेसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर मी देवीची परवानगी घेऊन श्रीयंत्र देवघरातून उचललं आणि ते थोडीशी एक छोटी पूजा मांडणी केलेली आहे. तर तिथे मी चौरंगावरती श्रीयंत्र 2 पानं एकत्र करून म्हणजे जोड पानावर श्रीयंत्र ठेवलं. त्याचबरोबर त्याच्या सभोवती जी कमळगट्ट्याची माळ असते 108 मण्यांची, तर ती गोलाकारात 3 वेढ्यांमध्ये मांडली आणि एका मोठ्या वाटीमध्ये कुंकू घेतलं. तर सर्वप्रथम आचमन केलं. त्यानंतर संकल्प केला की मी माझं स्वतःचं नाव, माझं गोत्र आणि मी ही सेवा का करत आहे. तर देवीला इथे आपल्याला सगळं काही मागायचं आहे संकल्प करताना की हे देवी माझ्या घरात सुख, समाधान, आयु, आरोग्य, संतती, संपत्ती, मला अखंड सौभाग्यवती ठेव. जे तुम्हाला मागायचं आहे ते संकल्पमध्ये मागा. आणि मी 16 वेळा श्रीसूक्त घेऊन हे कुंकुमार्चन करत आहे असा संकल्प करायचा. सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं. त्यानंतर मग आपल्याला एक माळ स्वामी महाराजांचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा सुद्धा 9 मंत्र एक माळ करायचा आहे. त्यानंतर मग देवीची जी 108 नावे आहेत तीसुद्धा तुम्हाला इथे म्हणायची आहेत. 108 नावे म्हणायला सुरुवात केली की लगेचच तुम्हाला कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची आहे. तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला करंगळी शेजारील बोट, मधले बोट आणि अंगठा एकत्रित 3 बोटांनीच कुंकुमार्चन करायचे असते. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता. अशा पद्धतीने चिमूटभर कुंकू घ्यायचं आणि थोडं थोडं आपले मंत्र म्हणत असताना जे काही आपण देवीचे नाव घेत आहेत ते म्हणत असताना ते सोडायचं आहे. त्याच नंतर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त घ्यायचं आहे. श्रीसूक्तम घेताना काय करायचं, 1 ते 16 वेळा फक्त श्रीसूक्त घ्यायचं आहे, फलश्रुती घ्यायची नाही. आणि 16व्या वेळी जेव्हा श्रीसूक्त म्हणून होईल त्यानंतर मग फलश्रुती घ्यायची आहे. तर फलश्रुती घेताना कुंकुमार्चन करायचं नाही, तर आपल्याला फक्त हात जोडून देवीकडे पाहायचं आहे आणि फलश्रुती घ्यायची आहे. त्यानंतर मग आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने हे कुंकुमार्चन केलं जातं. आता जे काही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपल्याला स्वतःला दररोज लावायचं असतं. म्हणजेच आपण देवपूजा वगैरे करतो तर हे वेगळं एखाद्या करंड्यामध्ये ठेवा आणि हेच कुंकू तुम्ही लावत जा. मुलांना औक्षण करताना लावत जा. कधी मुले आजारी पडले किंवा कुठे महत्त्वाच्या कामासाठी चाललेले आहेत तेव्हा तुम्ही त्यांना या कुंकवाचा टिक्का लावा. बघा या कुंकवामध्ये जास्त प्रमाणात खूप शक्ती अशी आकृष्ट झालेली असते. देवीचा यामध्ये आशीर्वाद असतो. त्यामुळे तुमचं कुठलंही काम एकदम कसलाही त्रास न होता ते होईल, हे मी अनुभव घेतलेले आहेत म्हणून सांगते. त्याचबरोबर आपल्या अखंड सौभाग्यासाठी सुद्धा हे कुंकू खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुमच्याकडे फक्त देवीची मूर्ती आणि टाक आहे तर मग तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मग तुम्ही कुंकुमार्चन कसं करणार हा एक प्रश्न असतो. तर तुम्हाला एक सांगते, जी काही तुम्ही देवीची पूजा वगैरे मांडलेली आहे तिथे देवीच्या समोर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं, फूल ठेवायचं आणि देवीला म्हणायचं की देवी माते तुझा आशीर्वाद यामध्ये दे. माझ्याकडे श्रीयंत्र नाही आहे आणि तुझा टाक मूर्ती मी उचलू शकत नाही आहे, त्यामुळे मला कुंकुमार्चन करण्यासाठी साक्षात तुझं तत्व यामध्ये दे. ती सुपारी घ्यायची आहे आणि जोड पानावर विड्याच्या ठेवायची आणि तिथे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता.
तर तुम्ही खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या असतील, खूप वेगवेगळ्या यूट्यूबवरती हे व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्हाला एकच सांगते, कुंकुमार्चन करण्यासाठी एकतर श्रीयंत्र तुम्ही देवीची परवानगी घेऊन उचलू शकता. त्याचबरोबर जर श्रीयंत्र नसेल तर मग तुम्ही देवीच्या फोटो टाकसमोर एक सुपारी ठेवून त्यावरती कुंकुमार्चन करू शकता. या व्यतिरिक्त कुठलीही पद्धत नाही आहे की तुम्ही कुंकुमार्चन कशावरही करू शकता. किंवा जर तुमच्याकडे लक्ष्मीचा चांदीचा शिक्का असेल तर तो सुद्धा तुम्ही कुंकुमार्चनसाठी घेऊ शकता. या 3 पद्धती तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही घरी हवनसुद्धा करू शकता. तर मी मागच्या वर्षी हवन कसे करावे यावरती व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तो मी देईल तुम्हाला कम्युनिटी पोस्टला. तर तुम्ही त्यानुसार हवन नक्की करा. आज माझेसुद्धा घरी हवन वगैरे आहे. जर तुमच्या आसपास केंद्रामध्ये हवन असेल तर तुम्ही तिथेसुद्धा जाऊ शकता. त्याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त लाभ होईल. तर अशा पद्धतीने मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा केली. त्याचबरोबर 9 सवाष्णींना घरी मी फराळला बोलावले होते, ते तुम्ही आधी पाहिले असेल. आणि या 9 जणींची या दिवशी ओटी वगैरे भरली. आणि जे काही आपण देवीला मानसन्मान देतो तर ते आमच्या केंद्रामध्ये एक काकू आहेत ज्यांच्या हातावरती तुळजापूरच्या देवीची परडी आहे. तर मग मी हा जो काही मानसन्मान आहे म्हणजे साडी चोळी जे काही त्यावरती देवीचं जे वाण असतं सौभाग्याचं ते सगळं मी या काकूंना दिलं. ज्यांच्या गळ्यामध्ये आत्ता कवड्यांची माळ तुम्हाला दिसत आहे त्याच काकू आमच्या केंद्रामध्ये बालसंस्कार केंद्र चालवतात. आणि त्यांच्या हातावरती देवीची परडी आहे. तर त्यांनाच मी एक देवीचं म्हणजे रूप मानून त्यांचं सगळं काही मानसन्मान केला. बाकीच्या ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ह्या सुद्धा केंद्रामधीलच आहेत आणि या सगळ्यांना मी ओटी वगैरे भरली. तर हे जे काही आहे ते आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो, असं काही नाही कंपल्सरी करावंच. पण मला एक छान वाटलं, आम्ही सगळ्यांनी मिळून ही अष्टमीची खूप सुंदर सेवा केली. तर माझ्या सगळ्या ताईंना एक विनंती आहे की नवरात्र आता संपली म्हणजे उद्या दसरा आहे. दसऱ्याचा सुद्धा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे ज्यामुळे मला ह्या वर्षामध्ये माझ्याकडे लक्ष्मी आली आणि ती आता कायम स्थिर राहिली, ती स्थिर राहणार. त्यासाठी सुद्धा मी यावर्षी काही सेवा करत आहे. सुख समाधान सगळं काही मला या माझ्या देवी आईने दिलेलं आहे, ते तुम्हाला सुद्धा देवो. त्यामुळे मी एक छोटासा उपाय आहे तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल. अजून एक महत्त्वाचं, काही दिवसांमध्ये आपले एवढे रेग्युलर व्हिडिओज येत नाहीत आणि व्हिडिओ आले की मग तुमच्यासुद्धा खूप छान कमेंट्स असतात. मला अगदी तुम्हाला भेटल्यासारखं होतं आणि असं वाटतं की स्वामींमुळे मी खूप चांगल्या लोकांशी जोडली गेले आहे आणि तुम्ही एक माझा परिवार, माझे खूप जवळचे आहात असं वाटतं. कमेंट्स नाही आल्या तर मलासुद्धा खूप अस्वस्थ वाटतं, हरवल्यासारखं वाटतं. आणि रेग्युलर ज्या ताईंच्या कमेंट्स येतात ना तर त्यांची खरंच मी वाट पाहत असते, कारण मला असं वाटतं की मी रोज त्यांना भेटले, मी त्यांच्याशी बोलले किंवा मी त्यांना खूप चांगलं ओळखते, एवढी तुमच्याजवळ आलेली आहे. तर आपले यापुढे नियमित व्हिडिओ मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. अजून एक सांगते, सणवार जे काही असेल त्या सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेल. आणि आपले जास्तीत जास्त संतती प्राप्तीसाठी किंवा मुलगा मुलगी होण्यासाठी व्हिडिओ जे आधी गेलेले आहेत तर तेच काही व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. तिथे खूप नवीन भक्तांच्या कमेंट्स येतात की आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, स्वामींच्या कृपेने आमची इच्छा पूर्ण होत. त्या कमेंट्स पाहिल्यानंतर सुद्धा खूप वाईट वाटतं आणि असं वाटतं चला कोणी जरी निगेटिव्ह कमेंट केली आपल्याला तरीसुद्धा आपण आपलं काम सोडायचं नाही. स्वामी जशी आज्ञा करतील तशी आपण माहिती शेअर करत राहायची. तर माझ्या सगळ्या ताईंनो, तुम्ही जास्तीत जास्त आज सेवा करा. उद्यासुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे दसरा. या दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही जी कुठली सुरुवात कराल ना तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ही महत्त्वाची सेवा फक्त त्या एका योग्य काळामध्ये ती करावी लागते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांनी एकदा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री कुलदेवताय नमः असे लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे भक्तांना शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि तुळजाभवानी देवी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः.